6 एप्रिल 2026 रोजी याच ठिकाणी शहराच्या प्रथम महिला अध्यक्षा, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुद्धेवार, प्रभात 3चे नगरसेवक लक्ष्मणजी उरतुडे व वैशालीताई वातिले आणि या आनंदनगर प्रभागाच्या सर्व प्रमुख जे रहिवासी आहे या सर्वांच्या, शहराचे सर्व नगरसेवक, सर्व सभापती, शहराचे भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत याच ठिकाणी त्या नमो उद्यान या उद्यानाचं रीतसर भूमिपूजन या ठिकाणी पार पडलं. परंतु दुर्दैवाने 3 दिवसापूर्वी काही समाजतंत्रतांनी, विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी एक शहराच्या प्रथम महिला अध्यक्षांचा फोटो, मी जर या विधानसभेचा माजी आमदार असलो तर या शहराच्या विकासासाठी अनेक काम केलं आणि याच प्रभागाचा रहिवासी म्हणून आमचा फोटो असताना नगरसेवक उपाध्यक्ष या प्रभागाचे दोन्ही नगरसेवकांचे सर्वांचे नाव असताना या ठिकाणी फोटोची विटंबना केली. या ठिकाणी हा उद्घाटन सोहळ्याचा बोर्ड खाली पाडण्यात आला आणि दुसरा बोर्ड शिवत रसायनी आमदार या ठिकाणी आपला बोर्ड लावला. खरं तर या उद्यानासाठी इथचे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं शून्य कार्य असताना या शहराच्या विकासासाठी वर्षभर जवळपास 1.5 वर्ष होत आहे. या 15 महिन्यात त्यांनी या शहराच्या विकासासाठी एक चिधाम सुद्धा 1 रुपया सुद्धा निधी दिला नाही. नगर परिषद ही स्वायत्त संस्था आहे. नगर परिषदचे सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष यांनी ठरवून उद्घाटनाचा सोहळा कोणाच्या हस्ते करावा, उद्घाटनाला कोणाला बोलावं, त्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिक असेल, एक मातृश्री असेल किंवा एखादा माजी लोकप्रतिनिधी असेल, कोणाला उद्घाटन सोहळ्याला बोलवता येते. या ठिकाणी या विधानसभेचा माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून नगराध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी, सर्व नगराध्यक्षांनी मला निमंत्रित केलं. परंतु दुर्दैवाने काही समाजतंत्रतांना या शहराचा विकास कदाचित त्यांना पाहावंच वाटत नसेल. या शहरासाठी आपलं कार्य शून्य आहे, आपण काही करू शकलो नाही आणि भविष्यातल्या उर्वरित कार्यासुद्धा आपण निधी देऊची नाही याची शाश्वती असल्यामुळे याच कामाचं त्यांनी दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं. खरं तर दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु पूर्वी झालेल्या भूमिपूजनाचा बोर्ड त्यांना पाडायचं तर काही कारण नव्हतं. सुरुवातीला आम्ही पाडलं, आमच्या आमदाराला बोलवलं नाही असं काही सैनिक बोलले, परंतु मात्र त्याला 2 दिवसापूर्वी त्यांना आपण स्टेटमेंट बदलवलं, आम्ही बोर्ड पाडला नाही, आम्हाला माहीत नाही, आमच्या तुला शिवसैनिक किंवा पदाधिकारी काम केलं नाही, कदाचित भाजपच्या लोकांनी केलं असावं असं त्यांनी. शेवटी एकदा शिवसैनिक जे बोलतो ते शब्द फिरवत नाही. हो मी केलं, परंतु ते सुद्धा त्यांच्यामध्ये धाडस नव्हतं. खरं तर मी सुद्धा विधानसभेचा 10 वर्ष आमदार होतो. 10 वर्षांनी कामं केले, अनेक ठिकाणी भूमिपूजन केले, काही ठिकाणी स्थानिक सरपंचाने भूमिपूजन केलं, मला सुद्धा बोलवलं नाही, तरी पण असं विध्वंसक कार्य मी केलं नाही. बाजूच्या ग्रामपंचायत तेजापूर गणेशपूर तिथं मी माझ्या फंडातून आमदार फंडातून पैसे दिले, वॉटर ATM दिलं, हायमास लाईट दिले. जेव्हा भूमिपूजनाला मी सचिवाला सांगितलं ती त्यांनी सांगितलं आमचे सरपंच स्वतःच करतो म्हणते, ते त्यांची इच्छा आहे ती करू द्या. ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, नाही बोलवलं, पण मी तिथं असं विध्वंस काम केलं. दुर्दैवाने या पद्धतीने जर होत असेल शहराच्या विकासासाठी कुठंतरी त्यांना सहन होत नाही. बाधा आणण्याचा प्रयत्न, ही परिस्थिती कोणत्या परिस्थितीत थपवून घेतला जात नाही. वेळ पडल्यास नगर परिषदेमध्ये आम्ही ठराव करू, भूमिपूजन संदर्भात पुढे सुद्धा आम्ही जो ज्याला बोलू ते नगर परिषद ठरवल, त्यांनी निधी द्यावं. उद्या त्यांच्या हस्ते त्यांच्या हातानं मोठ्या उदार अंतर्धानाने आमच्या नगराध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना सर्व विनंती करतो, तुम्ही त्यांना बोलवा, तुम्ही सर्व जा, त्यांच्या हस्ते रिबीन दाबा, आपला आनंद आहे. या शहराचा विकास व्हावा हीच आपली भावना आहे. आपण जनतेबद्दल जे आश्वस्त होतो, जे आश्वासन दिलं ते पाळले पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा 24 तासाचा प्रश्न अमृत योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे आणले, उर्वरित काही पैसे तुम्ही जात होते म्हणून आदरणीय कलेक्टर साहेबांना निधी दिल्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना 9 मार्चला मी माझं पत्र दिलं. त्या पत्राची प्रत मी व्हॉट्सअपला आता आपल्याला देतो. त्या पत्रा 18 मार्चला सचिवालयातून आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सही करून
जिल्हाधिकारी यवतमाळनं निर्देशित केलं सदर निधी कारवाई करावी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. त्याच अनुषंगाने नगर परिषद वतीनं एक स्पेशल विशेष मीटिंग बोलावून ठराव दिला कलेक्टरला ती आम्हाला यासाठी आपण स्थानिक निधीतून पैसे द्यावं. सीएमचं पत्र आहे तर त्यांनी त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पैसे दिले. ज्या दिवशी 28 मार्चला मंजुरातीचे आदेश आले त्या दिवशी पोर्टलवर पेपरवर बातम्या आमदार संजय जिरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर. साधं पत्र दाखवा त्यांनी. मी या साठी पत्र व्यवहार दिला, मी पाठपुरावा दिला, मी निधी दिला. आता राष्ट्रीय जीवनाचा संन्यास होतो. साधा आशयाचं पत्र वणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी कलेक्टरला पत्र द्यावं. त्याची प्रत्येक पत्रात डेट असते, कलेक्टर ऑफिसवर नोंद असते, हवाजर नोंद असते. पण दुर्दैवाने त्यांनी तसं केलं नाही. केवळ प्रसिद्धीच्या मागे लागणं. वणीच्या बसस्टँडला आडतोड निधी 4 वर्षापूर्वी निधी मंजूर झाला. परिवहन मंत्रींनी प्रत्येक महाराष्ट्रात सर्व बसस्टँडला निधी देण्याचा शब्द दिला. 2 वर्षांपासून काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सिमेंटचे रोड झाले, दुसऱ्या टप्प्यात आडतोडीचा इमारत होणार आहे. आमदार साहेब साधं पत्र द्या पाहू मला कधी 3 वर्ष मंजूर झाली. असे अनेक कामं चालेल. याच ठिकाणी प्रभात 3 मध्ये इथं आपलं जे प्रभात साधनासाठी जहा दिसते या ठिकाणी 7 कोटी रुपयाचं प्राचार्य डॉक्टर अशोक विखे यांना विनंती केली. त्यांच्या पत्राने खनिज विकास निधीतून 7 कोटी रुपये दिले. या ठिकाणी उद्यान स्टेडियम क्रीडा संकुल म्हणजे सर्व आउटडोर इंडोर गेम सर्व अतिशय सुसज्ज असं क्रीडा संकुल याच ठिकाणी होणार आहे. आज सत्तेत भारतीय जनता पार्टी आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ दोन्ही उपमुख्यमंत्री आम्हाला आमचा आशीर्वाद आहे. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असेल, जिल्ह्याचे आदिवासी मंत्री अभिवृद्धी मंत्री असेल, त्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला आहे. त्यांच्या माध्यमातून विविध योजना विविध निधी आम्ही आणू. शहरांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू. कारण की जनतेला जे जे आश्वासन दिलं ते सर्व आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी नगराध्यक्षावर आहे, सर्व नगरसेवकावर आहे. आणि या पक्षाचा नेता म्हणून माझी जबाबदारी आहे. जनतेप्रती आम्ही प्रत्येक दारापर्यंत दिलो त्याच कर्तव्याच्या भावनेतून आम्ही हा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. परंतु अशा पद्धतीने तो विध्वंसन करत असेल. त्यांनी आजच्या पेपरला बातम्या दिली, वीटचा जबाब पत्थर से दे, पत्थरचा जबाबदार हम लोहे से दे. हम डरेंगे नाही. आमच्या मनगटामध्ये दम आहे. मी तर माझ्या सर्व वृत्तपत्रातल्या सर्व मीडियाला सर्व पोर्टलच्या जे बातमीदारांना विनंती आहे एक तुम्ही डिबेट जनरल डिबेट द्या. म्हणजे जवळपास त्यांनी या 15 महिन्यात काय केलं शहरात मी दिलं एक तर साधं पत्र दाखवा. ते करू शकत नाही, त्यांच्यामध्ये क्षमता नाही. म्हणून अशा पद्धतीनं नुसतं भूमिपूजन करणं उद्घाटन करणं लोकांना आल्या पैशाला श्रेय देण्याचा पुत्राचा श्रेय द्यावं. आम्ही त्यांचा शाळा रिपोर्ट देऊ 70 धरू. आम्ही उद्घाटन जाऊ, प्रेक्षक म्हणून जाऊ, आम्हाला आनंद वाटेल तर शहराचा विकास व्हा. तो ही पद्धत आम्ही कोणत्या पद्धती आम्ही सहन करणार नाही. म्हणून आज वादळ बॅट मिरवणुकीसह येऊन सर्व पदाधिकारी आणि आनंद नगरचे सर्व प्रमुख ज्येष्ठ नागरिक मातृशक्ती सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सर्वांची उपस्थितीत आज याचं पुन्हा तिसऱ्यांदा भोजन केलं. आणि पुन्हा जर अशी पद्धत केलं पुन्हा आम्ही आमचा ज्या पद्धतीने आम्ही चालू ते पुन्हा त्यांना प्रतिभूत तोडील असं सांगतो. शुभेच्छा. धन्यवाद.